पुणे शहरात सध्या EV म्हणजेच इलेक्ट्रॉनिकच्या ज्या गाड्या आहेत याची आता झपाट्याने वाढ होत चाललेली आहे। आणि याचं कारण असं आहे की एकतर पेट्रोलच्या किमतीत वाढ होत आहे आणि दुसरं की पर्यावरणाचा विचार करत आता जास्तीत जास्त नागरिक जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकच्या ज्या गाड्या आहेत त्या घेत आहेत। पण विकत गाड्या घेतल्यानंतर नेमका प्रश्न एकच पडतो आणि तो असा की गाडी तर घेतली पण चार्जिंग करायचं तरी कसं, किंवा चार्जिंग नेमकं करायचं तरी कुठे। शहरात सध्या केवळ 82 EV चार्जिंग स्टेशन कार्यरत आहेत, जी वाढत्या वाहन संख्येसाठी अपुरी ठरत आहे। अनेक ठिकाणी चार्जिंगसाठी जास्त वेळ लागतो, तांत्रिक बिघाड होतो किंवा स्टेशनच कार्यरत नसते, त्यामुळे रस्त्यात गाडी बंद पडण्याचा धोका वाढतो। वाहनधारकांनी सोसायट्यांसह पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, ST बस स्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनची मागणी केली आहे। EV वाहनांचा वापर वाढत असताना चार्जिंग सुविधा मात्र मागे पडत असतील तर ही EV क्रांती कशी होणार, आणि दुसरं म्हणजे पुण्यात सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते कसे मजबूत होणार। तर आता यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी सृष्टी यासाठी पुणे।